आपल्याला आले मित्रांनो कॅनलला पाणी आणि छत्री पण बसली मित्रांनो. फळ पण आता एकदम सेट झालेले आहेत. हे राज मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू केला मित्रांनो आपण गायांना सोडण्यापासून, म्हणजे गायांना चरायला घेऊन आलो मित्रांनो आपण. आज आपण सकाळ आलेलो आहे गायांना चारायला, आणि अजून हे बाकीचे पण अजून कोणी आलेलं नाही आहे मित्रांनो. रोज ते आपल्या आधी आलेले असतात, बट आज ते अजून आलेले नाहीत. आपण आज आलोय लवकर, आणि आता जवळपास 10:15 वाजले मित्रांनो. आणि आज लवकर सोडले कारण की आपल्याला आले मित्रांनो कॅनलला पाणी. तर त्यासाठी आता आपल्याला दुपारनं जायचं आहे पाणी सोडायला, म्हणजे भरणं करायला जायचं आहे. तर त्यासाठी आलोय आता आपण लवकर गायांना घेऊन, कारण की सकाळ मित्रांनो आपण जाऊन पाणी वगैरे फोडून आलोय मस्तपैकी. आणि रात्री पण गेलो होतो, बट रात्री पाणी आलं नाही मित्रांनो. तर पहाटे एकदम 3-4 वाजता पाणी आलं. तर सकाळी जाऊन आपण फोडून वगैरे आलोय. आणि आता पाणी यायला मित्रांनो थोडा टाईम लागतो, कारण की चारीत जसं येईल भिजत यायला टाईम लागतो. तर आता थोड्या वेळात पाणी पोहोचेल, जवळपास पोहोचले आपल्या तळ्यापर्यंत, रानापर्यंत. तर तिथून पुढे आता आपल्याला भरणं वगैरे करायला सुरू करायचं आहे. तर चला आता आपण थोड्या वेळाने आता गाया चारायचं, एक 2-2:30 वाजेपर्यंत गाया चारायचं. आणि मग मित्रांनो गायांना घेऊन जायचं, आणि मग जायचं आपल्याला पाणी पकडायचं. आता तोपर्यंत मित्रांनो घेऊ आपण गायांना चारूया. मित्रांनो इथे घेतलं आता आपण गायांना पाणी पाजून, बाकीच्यांना पण पाजून घेतले. आता वाजले होते 1 वाजत आलं आहे. तर आपण घेतलं आता मित्रांनो पाणी पाजून. आता काही विषय नाही मित्रांनो, पाणी प्यायला अजून थोडा वेळ चरतील, आणि मग जायचं मित्रांनो आपल्याला घरी. तर मित्रांनो आता आपल्या गायांना पाणी पाजले अँड बराच वेळ झालं. आणि मित्रांनो इथं बघा चतुरी बसलेली आता, आणि बाकीचं अजून पण चरतात आहे. इकडं काही सावलेला पण आहेत आणि काही चरतात आहे. मित्रांनो एकदम मस्त बसली आहे गाय. आता थोडी एकटीच बसली आहे आणि बाकीचे चरतात आहे. आणि आता बसले आपण सावलेला आपण, आणि चतुरी पण बसली मित्रांनो. चतुरी ती दमली आहे, आणि ऊन पण लय झालंय, त्यामुळे एकदम निवांत बसली चतुरी. जाऊ तर मित्रांनो आता तिचा उन्हात फिरायचा मूड नाही राहिलेला. आता थोड्याच वेळात निघायचं मित्रांनो आपल्याला पण घरी. तर चला आता थोडं वेळ थांबूया आपण 15-20 मिनटं, आणि मग निघूया आपण घरी. तर मित्रांनो चला आता 2:30 वाजलेत, आणि गायांचं बी भागलेलं आहे. तर घेऊन जाऊ आता ह्यांना घरी मित्रांनो. चला निघूया आता आपण ह्यांना गायांना घरी घेऊन बांधायला. तर मित्रांनो चला आता आल्यापासून आपण गायांना बांधून वगैरे घेतलं आहे. आता जायचं मित्रांनो आपल्याला खालच्या रानात, आपल्याला जायचं मिरची लावायला. तर चला आता जाऊया, आणि मिरची वगैरे लावूया, बघूया खत वगैरे सोडलं की नाही, आणि बाकीचे पण बरेच काम आहे. चला आता जाऊया आपण खालच्या रानात. मित्रांनो आलो आता आपण, अँड इथं आणलेले आहेत रोपं, आणि तिकडं चाललेलं आहे रोप लावायचं काम. तर मित्रांनो चला आता खत वगैरे सोडलेले वाटतं त्यांनी, ओके पैकी सगळं काम झालेलं आहे. आता लावायचे मित्रांनो आपल्याला हे मिरचीचं रोप. चला आता फटाफट इथं अजून 6 रोप कॅरेट आहेत, तिकडं त्यांनी नेलेले असतील लावायला काही. अँड तिथं झाडापाशी 1-2 आहेत. सो आता एवढे संपवले पाहिजे मित्रांनो. चला आता बघूया आपण फटाफट घेऊया लावायला, अँड लावून लवकरात लवकर. तर चला आता करूया आपण सुरू लावायला. मित्रांनो आता आपल्याला करायचं आहे ड्रिचिंग, कारण की ह्यांनी 2 बेड लावून ठेवलेत, हे 2ला आपल्याला करायचं आहे ड्रिचिंग. तर चला आता तर आपण घेऊया मित्रांनो आता ड्रिचिंग करायला. तेवढं 3-4 बेड हे लावतील, आणि पहिले 2 तर ते मिळून आपण करूया ड्रिचिंग. अँड वेल मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम सगळे आता खाली उतरलेले आहेत. अँड इथं बघा मित्रांनो आपल्या ह्याला फळ पण लागलेले आहे, एकदम फळ पण आता एकदम सेट झालेले आहेत. तर मित्रांनो आता बरेचसे ह्याला असे फळं लागलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो आता कळीचं टायमिंग एकदम मेन, अँड फळ पण लागायला सुरू झालेलं आहे. तर आता मित्रांनो ह्याच्यातून चालताना सुद्धा ह्याच्यावरती पाय नाही पडून द्यायला लागत, कारण की मग ते तिथनं वाढ मंद होऊन जाते त्याची. तर एकदम मित्रांनो लक्ष देऊन काम करायला लागते ह्याच्यात. आता आपल्याला ह्याच्यात ड्रिचिंग पण करायची आहे, त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन काम करायचं. तर चला आता फटाफट ड्रम आणून ठेवलेलं आहे आधीच.
आता भरूया आपण पाणी आणि घेऊया आपण ड्रेसिंग करायला. तर मित्रांनो चला आता करू आपण आपल्या कामाला सुरुवात आणि ड्रेसिंगला करू पण सुरू. इथनं करायचं मित्रांनो आपल्याला सुरू. हा पण करायचं आहे ना. मित्रांनो इथं तर झाडच नाही दिसत. तर चला आता मित्रांनो घेऊया आपण ह्याला फटाफट आपण ड्रेसिंग करू. A few minutes later. मित्रांनो आता आपलं पाणी गेलंय संपूर्ण, म्हणजे संपलंय ऑलमोस्ट. ह्याच्यात काय ड्रम भरणार नाहीये. तर आता आपण पाईप जोडून ठेवलाय. आपल्याला करायचे मित्रांनो आता सिंगल फेजची मोटर ह्याच्यामध्ये पाणी भरायला सुरू. तर चला आता इथली सिस्टम जोडून घेतली आता आपण पाईप वगैरे. आता करायचं आपलं मित्रांनो तिथला कॉक बंद. तर तो कॉक बंद केल्यावरती मग आपलं पाणी चढेल मित्रांनो इथं. सो त्याच्याशिवाय चढायचं नाही. चला आता हे करूया आपण कॉक बंद. मित्रांनो इथलं कॉक ऑलरेडीच बंद आहे त्यामुळे काय विषय नाही. तर मित्रांनो चला आता आपण करूया आपण छोटी मोटर सुरू आणि मग पाणी भरून घेता येईल तिथं. मग पाणी भरून झालं की मग परत आपल्याला राहिलेल्याला ड्रिचिंग करायला येते. चला आता बघूया आपण मोटर सुरू होतीये का आणि भरून घेऊया झाली तर. A few moments later. मित्रांनो आधीच आपला प्लॅन कॅन्सल झाला कारण ते म्हणतात आता आपण सकाळी करूया ड्रिचिंग. पण ते म्हणतात सकाळी पाणी सोडता येईल. तर आता सकाळी करूया मग चालू आणि मग पाणी भरून घेऊन मग होईल आपलं ड्रेसिंगचं काम. आता घेऊया मित्रांनो आता आपण लावायला, कारण की ड्रम भरायचा नाही तर एवढ्या पाण्यामध्ये. त्यामुळं आता आपल्याला लावायला घ्यायचं रोपं. अँड इकडं चालला मित्रांनो सनसेट एकदम मस्त. सो चला आता मित्रांनो घेऊ आपण आता मिरचीचे रोपं लावायला. 1 hour later. तर मित्रांनो चला आता आपण निघालोय घरी. आता आपण जेवढे कॅरेट आणले होते तेवढे सगळे लावून झालेत. अंधारात तुम्हाला नाही दिसायचं बट सगळे लावून झालेत मित्रांनो आता. अँड अजून 1200 रोप राहिले, 12 कॅरेट राहिलेत घरी. तर आता उद्याच्याला आपण ते पण सगळे लावून टाकणार आहे. तर होल वगैरे पाडून ठेवलेत अँड लागलेत आपण उद्या परत पाडू. तर चला आता जाऊया आपण घरी अँड आवरूया, घरी जाऊन फ्रेश होऊया. तर मित्रांनो आता आपलं सगळं आवरलंय, जेवण वगैरे झालंय अँड आता वाजले मित्रांनो 11:15. तर आपल्याला जायचं मित्रांनो आता कॅनलला. पाणी आलंय का नाही ते पाणी आलं वाटतं, तर ते आणायला जायचं आहे आपल्याला. अँड बघूया आता मित्रांनो जाऊया. तर मित्रांनो आलं आता आपण आता आपल्याला फोडायची इथं 12. बघूया पाणी वाढलंय काय होतंय ते करूया आपण. चला किती काय पाणी काय आपण खाली जाऊन दिलं पाणी राहील का आपलं पैसा. आपण जाऊन दिलं पाणी. नाही मग मी काढलं तिथलं हडप.